तुमची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे का? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात नेमके काय घेऊन येणार आहे? प्रेम, पैसा, करिअर, लग्न, यश या प्रत्येक बाबतीत तुमचं भाग्य कसं असेल? शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या मुलांक 6च्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे? चला हे सविस्तर जाणून घेऊया. अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे एक विशेष महत्त्व असते. मुलांक हा तुमच्या जन्मतारखेला एकक असतो. जर तुमची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 असेल तर तुमचा मुलांक 6 आहे. मुलांक 6चा स्वामी ग्रह आहे शुक्र, जो प्रेम, सौंदर्य, कला, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो. मुलांक 6ची लोक आकर्षक व्यक्तिमत्वाची, कलाप्रेमी, रोमांटिक आणि इतरांना मदत करणारी असतात. ते नेहमीच शांतता आणि सौहार्द राखण्याचा प्रयत्न करतात. आता आपण पाहूया की 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे. 2026 या वर्षाचा एकूण अंक 1 येतोय. अंकशास्त्रानुसार अंक 1चा स्वामी ग्रह सूर्य आहे, जो नेतृत्व, ऊर्जा, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात दर्शवतो. मुलांक 6चा स्वामी शुक्र आणि वर्ष अंक 1चा स्वामी सूर्य यांच्यातील संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. शुक्र आणि सूर्य यांच्यात सामंजस्य असलं तरी काही ठिकाणी आव्हानं आणि संधी दोन्ही असू शकतात. हे वर्ष तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि बदलांचं प्रतीक असेल. आता करिअरच्या दृष्टीनं हे वर्ष खूप शुभ ठरू शकतं असं सांगितलं जात आहे. सूर्य आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जी लोक नोकरी करत आहेत त्यांना बढती किंवा पगारवाढीचे योग आहेत. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नवीन प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकेल. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर या वर्षी तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. विशेषतः कला, सौंदर्य प्रसाधनं, मनोरंजन, हॉटेल व्यवसाय, ज्वेलरी, फॅशन किंवा कोणत्याही रचनात्मक क्षेत्रात असलेल्यांना मोठा फायदा होईल. नवीन ग्राहक मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. प्रेमाच्या बाबतीत मुलांक 6च्या लोकांसाठी 2026 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. अविवाहित असलेल्यांना त्यांच्या स्वप्नातील जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. हे नातं दीर्घकाळ टिकणारं आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असेल. तुम्ही एखाद्या विशेष व्यक्तीकडे आकर्षित व्हाल आणि नातेसंबंधांमध्ये पुढे जाल. विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष प्रेम आणि सामंजस्यानं भरलेलं असेल. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. लहान मोठ्या समस्या सोडवण्यासाठी योग्य संवाद महत्त्वाचा ठरेल. नातेसंबंधात अधिक विश्वास आणि प्रामाणिकपणा वाढेल. ज्यांनी लग्नाचा विचार केला आहे त्यांच्यासाठी 2026 हे खूप अनुकूल असेल. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत असलेल्यांना यावर्षी यश मिळू शकतं. कुटुंबाच्या सहमतीने किंवा अचानकपणे तुमचा जीवनसाथी तुम्हाला भेटू शकतो. अनेक शुभविवाह सोहळ्यांचे योग जुळून येतील. शिवाय विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात विवाह किंवा साखरपुड्याचे तरी शुभ मुहूर्त असतील. यश आणि प्रगतीच्या दृष्टीनं हे वर्ष मुलांक 6साठी मिश्र स्वरूपाचं असू शकतं. सुरुवातीला काही अडथळे किंवा आव्हानं येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने ती पार कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल, पण त्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल. तुमच्या सामाजिक वर्तुळात तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही नवीन लोकांसोबत जोडले जाल आणि तुमचे सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. आर्थिक बाबतीत मुलांक 6च्या लोकांसाठी 2026 हे वर्ष चांगलं राहील, पण पैशाचे नियोजन करणं महत्त्वाचं आहे. तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची शक्यता आहे. ऐशोआरामाच्या वस्तूंवर किंवा मनोरंजनावर तुम्ही खर्च करू शकता, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. भविष्यासाठी काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करा. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्थावर मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष तुमच्यासाठी चांगलंच आहे. आरोग्याच्या बाबतीत या वर्षी तुम्हाला थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. शुक्र हा ग्रहाचा कारक असल्यानं सौंदर्य आणि आरामाकडे तुमचा कल असेल. बाहेरचं खाणं टाळून संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. नियमित व्यायाम आणि योगा केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. अनावश्यक ताण टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या. आता मुलांक 6च्या व्यक्तींसाठी काही खास उपाय ज्यामुळे तुमचं वर्ष अधिक सुखकर होईल. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तू दान करा. तुमच्या आजूबाजूला स्वच्छता राखा. कला आणि संगीताशी जोडलेले राहा. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
या उपायांमुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल आणि 2026 हे वर्ष तुमच्यासाठी अधिक यशस्वी ठरेल. तर मित्रांनो, 2026 हे वर्ष मुलांक 6च्या व्यक्तींसाठी अनेक नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. तुमचा मुलांक 6 आहे का? तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला या भविष्याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना त्यांच्या मुलांकाविषयी जाणून घ्यायचं असेल की 2026 त्यांच्यासाठी कसं आहे, तर कमेंटमध्ये आपला मुलांक लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.